थोडंसं सावधगिरीनं गुरुही निवडताना फार विचार करून निवडायचा. कोणाला गुरु म्हणावं हे विचारपूर्वक गोष्ट असावी. सगळ्या गोष्टीनं तर तसा असावा, अपूर्णत्व असलं तरी स्वीकारणारा असला पाहिजे. पूर्णत्व असेल तर डोक्यात हवा नाही गेली पाहिजे की बाबा मला खूपच काहीतरी वेगळं येतं. अपूर्णत्व असलं तर एक्सेप्ट केलं पाहिजे की मला बऱ्याच गोष्टी नाही माहिती. दॅट इज द गुरु असा असतो. नाही तर आपण गुरु म्हणजे काय की परफेक्ट कन्सेप्ट आहे की परफेक्शनचा एक पुतळा म्हणजे गुरु, सगळं काहीतरी गुरु. अपूर्णत्वात पण जग आहे हे शिकवणारा गुरु असतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी मला पण येत नाही, मी पण एक लर्नर आहोत, एक विद्यार्थी आहोत. जे गुरु विद्यार्थी म्हणून जगते तो खरा गुरु. आणि जो आयुष्यभर म्हणायला लागला की मी परफेक्ट आहे असला गुरु नसतो. कारण त्याची लर्निंग ॲबिलिटी किंवा त्याची ती इच्छाशक्ती, क्युरियोसिटी जे म्हणतो, नवीन गोष्टी शिकण्याची ओढ, ते जर संपली असेल तर गुरु संपला. गुरुच्या आयुष्याला लर्निंग मध्ये पूर्णविराम जर आला तर तो काहीही करू शकत नाही. म्हणून तुम्हाला जर गुरु निवडायचा असेल तर पहिलं तो विद्यार्थी असणाराच गुरु निवडायचा. स्टॉप झालेला गुरु काय काम, त्याच्या आयुष्यात विराम चिन्ह आलं, काही कामाचा आहे का असं? गुरु आयुष्यभर नवीन गोष्टी देणार आहे. नवीन गोष्टी आहे त्या गोष्टी नवीन पद्धतीने तरी सांगणार पाहिजे. रटाळपणा नको. गुरु एक बॉडी नाही आहे. गुरु अशी गोष्ट आहे की ती गोष्ट तुम्हाला सतत नाही का बदलत राहणार आहे. दररोज तुमच्यात बदल, त्याच्यात बदल, चेंज करणारा माणूस स्वतःचा आणि दुसऱ्या. कॉन्स्टंट स्थिर असणाऱ्या माणसाला गुरु म्हणता येणार, कारण थांबलेलं पाणी डबक्यातलं असतं, वाहणारं पाणी नदीचं असतं. आणि जिथं चेंज असतो, शिक्षण सांगतं काय, एज्युकेशन काय सांगतं, बदल, त्याला बदल अपेक्षित. शिक्षणामुळे बदलतो, स्वतःचाच बदल नाही, त्याच्यात काय बदल होईल का? म्हणून डोकाळ नसावं. डोकाळ डब्बा एखाद्या साचलेला, त्याच्यात काय घास घेतला. माइंड फ्रेश ठेवणारा, स्वतःही नेहमी उत्सुकता, नवीन गोष्टी शिकण्याची ओढ. नाही तर आम्ही असे गुरु पाहिले की बस डबे बेदूंच्या व्यतिरिक्त 6 संपलं, बेल झाली घरात. आयुष्य एका ढाच्यामध्ये जगायला लागलो. काहीतरी विद्यार्थी नावाचे मोठा कळप इथे येतो, मी गुरु म्हणून स्वतःला घेतो आणि गुरु म्हणून घेण्यातलं एक खोटं समाधान, गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून मध्ये रिव्हर्स झालेला विषय संपला. असले गुरु नसतात. गुरु होण्यासाठी फार तळमळ, ओढ, जीव ओतून तू आणि विद्यार्थी हे वेगळे नाहीतच, तुझा पार्ट तू डेव्हलप करायला